मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर आणि अभिनेत्री राजश्री देशपांडे यांना कॅन्सर झाल्याच्या कळतात मराठी सृष्टीत एकच खळबळ उडाली। मात्र आता त्या पाठोपाठ अभिनेत्री सविता मालपेकरांनी धक्कादायक खुलासा केला आहे। चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती। सविता मालपेकर यांना देखील कॅन्सरची लागण झाली आणि ती लवकरच वर जाणार असं देखील म्हटलं जात आहे। नुकतंच दिलेल्या मुलाखतीत सविता मालपेकर म्हणाल्या, मी महेश मांजरेकर यांच्या काकस्पर्श या चित्रपटात काम केले, ज्यासाठी त्यांनी मला टक्कल करण्याची अट ठेवली। मी लगेच होकार दिला। अशा भूमिकेसाठी मी तब्बल 32 वर्षांपासून वाट पाहत होते। टक्कल केल्यानंतरही मी टोपी किंवा स्कार्फ वापरला नाही। मात्र टक्कल केल्यावर इंडस्ट्रीत अनेक अफवा पसरल्या होत्या। काहींना वाटलं की मला कॅन्सर झाला आहे, आता मी वर जाणार, तर काहींनी अफवा उठवली की टक्कल करण्यासाठी महेश मांजरेकरांकडून खूप मोठी रक्कम मागितली होती। ह्या अफवांमुळे मी महेश मांजरेकरांकडे रडत गेले होते, पण मांजरेकरांनी मला धीर दिला आणि त्या अफवांकडे दुर्लक्ष करायला सांगितलं। मी कधीही पैशासाठी हट्ट धरला नाही किंवा निर्मात्यांकडे प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागितले नाही, असे त्यांनी सांगितले आहे। दरम्यान सविता मालपेकर यांनी आई पाहिजे, काकस्पर्श, गोलमाल, नो प्रॉब्लेम, कॅरी ऑन देशपांडे, मी शिवाजी पार्क, मुर्शी पॅटर्न आणि ईर्ष्या यांसारख्या चित्रपटात आणि अनेक मराठी मालिकेतही सर्वोत्तम भूमिका साकारत पुरस्कार पटकावले आहेत। तर तुम्हाला सविता मालपेकर यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।